वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ढळून निघालेला असताना पुण्यामधल्या एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची मुलगी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या 26 वर्ष मुलीचा एका तरुणाशी साखरपुडा झाला आणि त्यानंतर आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला। यानंतर तिचे व्हिडिओ बनवण्यात आले आणि या कुटुंबाकडून 15 लाख रुपये घेऊन आरोपी पसार झालेला आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, खरं तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना दुसरीकडे पुण्यातीलच एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलीला आरोपीकडनं त्रास दिला जातोय। तिचा साखरपुडा देखील झाला होता आणि त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केलेत आणि जवळपास 15 लाख रुपये घेऊन हा आरोपी फरार देखील झालेला आहे। ही पोलिसांची मुलगी असताना देखील या तरुणीला मात्र त्या ठिकाणी न्यायासाठी खरं तर वनवन भटकावं लागतंय। पुणे पोलिसांकडून जवळपास 21 दिवस या मुलीची तक्रार देखील घेतली गेली नाहीये। 21 दिवसानंतर या मुलीची तक्रार घेतल्यानंतर तिच्यावर त्या आरोपीवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मात्र अद्यापही या आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं नाहीये। हा आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे पीडित तरुणी सध्या पुणे पोलिसांची उंबरठी झिजवताना आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे 23 जानेवारीला याच पीडित तरुणीने महिला आयोगाला देखील पत्र लिहिलं होतं। मात्र महिला आयोगाकडून देखील या तरुणीला अद्यापपर्यंत न्याय मिळाला नसल्याची माहिती या पीडित तरुणीकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो पुन्हा एकदा या निमित्ताने उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पीडित तरुणी ही मांजरी परिसरातील रहिवासी आहे आणि त्या ठिकाणी मांजरी पोलीस चौकीत या वेळोवेळी या तरुणीने न्याय मागण्यासाठी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला होता। अक्षरशः या तरुणीला रडवण्यात आल्याचं देखील या पीडित तरुणीने बोलून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे या आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या पीडित तरुणीने त्यासोबतच या पीडित तरुणीच्या आईकडून देखील होते। मात्र महिला आयोगाने देखील या संदर्भात कडक पावलं उचलावीत अशी देखील मागणी या पीडित तरुणीच्या आईने केलेली आहे। त्यामुळे या संदर्भात आता यापुढच्या काळामध्ये पुणे पोलीस त्यासोबतच महिला आयोग संबंधित आरोपीवरती कडक कारवाई करणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।